उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडे बोल। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवरून ओढले ताशेरे। निधी नाही हे कारण चालणार नाही। मालमत्ता विका किंवा अनावश्यक योजना थांबवा, कोर्टाचे आदेश। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून न्यायालयाने उपस्थित केलेत गंभीर प्रश्न। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया सविस्तरपणे। राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र याच योजनेवरून आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अत्यंत कठोर शब्दात फटकारले। जर तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी निधी नसेल तर लाडकी बहीण सारख्या योजना बंद करा, अशा शब्दात न्यायालयाने सरकारला सुनावले। एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेले आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या खास रिपोर्टमधून। महाराष्ट्रातील महायुती सरकारची माझी लाडकी बहीण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरी आता ही योजना न्यायालयीन कचाट्यात सापडण्याची चिन्ह आहेत। मुंबई उच्च न्यायालयात एका सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याने 7व्या वेतन आयोगाची थकबाकी न मिळाल्याने याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी निधीच्या कमतरतेचं कारण पुढे केलं असता न्यायालयाने स्पष्ट केलंय की प्रशासन निधीच्या कमतरतेचं कारण देऊन निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित लाभ रोखू शकत नाही। जर तुमच्याकडे पैसे नसतील तर अनावश्यक योजना थांबवा किंवा सरकारी कार्यालयांची मालमत्ता विका, पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे दिलेच पाहिजे। न्यायालयाने पुढे असंही नमूद केले की एकीकडे सरकार लाडकी बहीण सारख्या मोठ्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, मग दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर सेवा केली त्यांच्या निवृत्ती वेतनासाठी निधी नाही असं म्हणणं असमर्थनीय आहे। या सुनावणीतील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। थकबाकी अनिवार्य म्हणजेच कर्मचाऱ्यांचे देय पैसे देणं हे सरकारचं घटनात्मक कर्तव्य आहे। दुसरं म्हणजे लोकप्रिय घोषणांपेक्षा कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन याला प्राधान्य द्या। तिसरी गोष्ट, पैसे उपलब्ध नसल्यास प्रशासकीय मालमत्ता विकून थकबाकी भरण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे। एका बाजूला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक लाभ दिला जात असताना दुसऱ्या बाजूला सरकारी तिजोरीवरील ताण आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आता चव्हाट्यावर आलेत। न्यायालयाच्या या खड्या बोलानंतर आता राज्य सरकार थकबाकीच्या प्रश्नावर काय पावलं उचलणार आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।